एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजपने खडसेंना कशा प्रकारची वागणूक दिली हे त्यांनीच सांगितलंय असं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। तर बावनकुळे यांनी याआधीही अनेक दावे केलेले आहेत, त्यांच्या दाव्यांवर किती विश्वास ठेवावा हे आपण ठरवावं असा टोला देखील यावेळी कोल्हे यांनी बावनकुळे यांना लगावलाय। माननीय एकनाथजी खडसे हे दिग्गज नेते आहेत आणि या संदर्भामध्ये माननीय एकनाथजी खडसेंच्या विषयी कशा पद्धतीने त्यांना वागणूक मिळाली हे त्यांनी सातत्यानं अगदी सार्वजनिक व्यासपीठावर सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे याविषयी तेच भाष्य करणं जास्त उचित राहील। हे बघा, माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असे सातत्यानं दावे करत असतात। त्यांनी आत्तापर्यंत केलेले दावे आणि त्यातले खरे झालेले दावे याचे जर आपण प्रमाण बघितलं तर त्यांच्या दाव्यांवर किती भाष्य करायचे आपल्यालाही कळेल। दुसरीकडे मी म्हणजे भाजप म्हणणारे त्यांचं काय झालं, आज त्यांच्याकडे काहीच नाही, त्यांना कोणी विचारत नाही असं म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे। तुम्ही काम केलं, तुमच्याकडे ताकद होती, मग लोकसभा का लढली नाही असा सवाल करत त्यांनी उन्मेष पाटलांवर देखील टीका केली आहे। मागच्या काळामध्ये जे म्हणत होते, मी म्हणत होते की माझ्या पक्षात भाजप, मी म्हणजे भाजप, माझ्याशिवाय काहीच नाही, झाले ना बाजूला 5 वर्षापूर्वी। त्यांचं काय राहिलं? त्याचं काय राहिलं? काहीच राहिलं नाही मित्र। दूध संघ गेला, बँक गेली, गावातली ग्रामपंचायत गेली, तालुक्याची नगरपालिका बी गेली, आमदारकी बी गेली, तिकडे पटले। काय राहिलं? की माझ्यामुळे पक्ष आहे। पक्षामुळे तुम्ही आहात, पक्षामुळे आम्ही आहोत, पक्षामुळे आम्ही आहोत।